कापडी शॉपिंग बॅग आणि पडद्याचा असा उपयोग करून मी एवढा 10 बाय 11चा पीस घेतलेला आहे। त्याला सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि जिथे ओपन भाग आहे तिथे आपल्याला आकार द्यायचा, गोल आकार अशा पद्धतीने देऊन हा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि असा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग करून ह्या मार्किंग कट करून घेतली आणि 11 इंचाची सरळ जिप ठेवून कपड्यावरती अशी शिवून घेतली आणि याला एक रनर लावून घेतलं। त्यानंतर अस्तर याच्या मागे ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्या बाजूने पाइपिंग करून घ्यायची आहे आणि सुंदर असं आपलं क्लच पाऊच तयार होणार आहे। त्यानंतर याला झिप लावायची, झिप लावल्यानंतर सेंटर असा मार्क करून सेंटरपासून आपल्याला एवढी मार्किंग मोजून आपल्याला तेवढी झिप घ्यायची आहे। तर 18 इंचाची झिप मी घेतली, दोन्ही बाजूने फिनिश करून घेतली। याचा डिटेल व्हिडिओची लिंक तुम्हाला फोटोच्या खाली जिथे त्रिकोण दिसतोय तिथे तुम्हाला याचा डिटेल स्लोमध्ये व्हिडिओ भेटून जाईल। आणि आपला हे जो साईडचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने टर्न करायचा, दुसऱ्या बाजूची चेन आणि आपलं क्लच पाऊच, मोबाईल पाऊच, मेकअप पाऊच म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।